हाय, हॅलो, नमस्कार आणि राम राम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा शेत रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा विषय आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी शेत रस्ता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच शेतरस्त्याचा उपयोग करून शेतकरी बांधवांना आपल्या पिकासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री किंवा शेतामध्ये आलेले पीक बाजारपेठेत ने-आण करणे शक्य होते. परंतु सध्या काय झाले आहे की शेजारील शेतकऱ्यांकडून किंवा समोरच्या शेतकऱ्यांकडून आपल्या शेतरस्त्याला अडवणूक केली जाते किंवा प्रतिबंध केला जातो किंवा आपल्या या शेतरस्त्यावर अतिक्रमण केले जाते आणि त्यामुळे कित्येक शेतकरी बांधवांना आपल्या अधिकारात असलेल्या शेतरस्त्याचा वापर करता येणे अशक्य झाले आहे. अशा वेळी या शेतरस्त्या संबंधित कायदेशीर तरतुदी आहेत का? जर त्या असतील तर त्या कोणत्या आहेत? कोणत्या कायद्याअंतर्गत या तरतुदींचे पालन केले जाते? आणि त्याचबरोबर 2025च्या मे महिन्यामध्ये शासनाने एक परिपत्रक जाहीर केले आहे आणि शेतरस्त्या संबंधित अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा यांची घोषणा केली आहे. या सर्व सुधारणांची डिटेलमध्ये आणि सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा झाला आहे, त्यामुळे तो पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण शेतरस्त्याची सध्याची परिस्थिती काय आहे याविषयीची माहिती घेऊयात. आता या शेतरस्त्याची नोंद ही 7/12 उतार्यावर देखील केलेली असते. परंतु सध्याच्या काळात या शेतरस्त्यांविषयी अनेक शंका आणि प्रश्न आणि अडचणी उद्भवलेल्या आहेत. मित्रांनो, पूर्वीच्या काळी सुगीचा हंगाम साधारणपणे संपल्यानंतर हे शेतकरी शेतीमधूनच मालाची ने-आण करायचे. मग बैलगाड्या असू देत किंवा इतर कोणतीही वाहने असू देत, ती शेतीमधूनच नेली जायची, कारण त्यावेळी वर्षभर पीक घेणे हा विषय नव्हता. परंतु सध्या या जमिनी बागायती झाल्या आहेत आणि 12 महिने पीक घेतले जात. मग अशा वेळी जुन्या काळाप्रमाणे त्या शेतमालांची वाहतूक शेतीतून करणे शक्य नाही. त्याचबरोबर काय झालं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रमाण खूप होते, परंतु सध्या जसं तुम्ही आजूबाजूला बघता तसं कुटुंबाचे विभाजन झाले आहे आणि या विभाजनामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीचे देखील अनेक तुकड्यांमध्ये विभाजन झाले आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून जो शेतरस्ता आहे त्याची रुंदी कमी झाली आहे किंवा काही शेतरस्ते हे विभाजनामुळे आणि आपापसातील परस्पर तंट्यामुळे विवादामध्ये आलेले आहेत. अशा वेळी हा शेतरस्ता जर आपल्या मालकीचा असेल तर तो आपला अधिकार कसा कायद्यानुसार सिद्ध करायचा हा मोठा प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी प्रश्न निर्माण झाला आहे. मग या शेतरस्त्यासाठी आपल्याकडे भारतामध्ये कायदा उपलब्ध आहे. हे कोणते कायदे उपलब्ध आहेत आणि या कायद्याच्या तरतुदी काय आहेत हे आता आपण बघूया. नंबर 1 म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966. या अधिनियमाच्या कलम 20 अनुसार इतरांची मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी, सार्वजनिक रस्ते, कल्याण मार्ग, पूल, खंदक, धरणे इत्यादी राज्याच्या किंवा सरकारच्या मालकीचे असतात. त्यामुळे यावर कोणताही व्यक्ती त्याचा खाजगी व वैयक्तिक अधिकार सांगू शकत नाही. याच अधिनियमाच्या कलम 143 अनुसार जमीन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या जमिनीत जाण्यासाठी आवश्यक अशा रस्त्याची मागणी करता येते. या कलमानुसार ज्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीत जाण्यासाठी रस्त्याची गरज आहे त्या व्यक्तीला रीतसर अर्ज तहसीलदारांकडे करता येतो. आता दुसरा कायदा आहे तो म्हणजे मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906. या कायद्यानुसार अस्तित्वात असलेला रस्ता अचानक कोणीही अडथळा निर्माण करून किंवा नांगरून टाकून किंवा इतर कोणत्याही पद्धतीने अडथळा करून अडवला असेल तर हा रस्ता खुला करून देण्याची तरतूद या कायद्यात आहे. ही तरतूद केवळ प्रत्यक्ष वापरात असलेल्या आणि अडवणूक करण्यात आलेल्या रस्त्याच्या बाबतीत लागू केली आहे. या तरतुदीनुसार शेतकऱ्यांना पूर्वापार अडवलेला रस्ता खुला करून मिळू शकतो. यानंतरचा कायदा आहे तो म्हणजे भारतीय न्याय संहिता. जुना होता तो भारतीय दंड संहिता, यालाच आता आपण BNS म्हणतो. याचे कलम 126. यानुसार एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही दिशेने जाण्यापासून रोखत असेल, रस्त्याने जाण्यापासून रोखत असेल, तेव्हा हा एक गुन्हा ठरवला जातो. यासाठी त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. हा अदखलपात्र गुन्हा असल्यामुळे पोलिसांना हा गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक नसते. आणि यानंतरचा कायदा उपलब्ध आहे तो म्हणजे इजमेंट ॲक्ट. यालाच आपण भारतीय सुलभता कायदा किंवा वहिवाटीचा अधिकार कायदा 1882 असे म्हणू शकतो. या कायद्यानुसार जमिनीचा मालक नसताना देखील दुसऱ्या व्यक्तीच्या जमिनीचा विशिष्ट पद्धतीने वापर करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला मिळतो.
मित्रांनो, आता यानंतर व्हिडिओमध्ये 22 मे 2025 रोजी शेतरस्त्या संबंधित कार्यवाहीसाठी शासनाने एक निर्णय जाहीर केलेला आहे। यानुसार शासनाने कोणते बदल केले आहे ते बघूयात। शेतकऱ्यांच्या पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। शेती कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढू लागला आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टचा वापर करीत आहेत। तसेच शेतमाल वाहतुकीसाठी शेतात मोठी वाहने घेऊन जात आहेत। परंतु जुने रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार तपासणी करून सक्षम अधिकारी किंवा प्राधिकाऱ्यांनी 3 ते 4 मीटर रुंद रस्ते उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत। शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची गरज तपासली जाणार आहे। तसेच अस्तित्वात असलेला नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वहिवाटीच्या हक्कांचा आणि अडचणींचा व आक्षेपांचा विचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। परंतु अडचणी असतील तर मात्र पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करण्यात येणार आहे। काही अपवादात्मक परिस्थितीत 3 ते 4 मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य आहे तेवढा करून द्यावा असे निर्देश शासन निर्णयात देण्यात आले आहेत। बांधावरून रस्ता दिल्यानंतर बाजूच्या सीमा निश्चित करण्यात येणार आहेत, जेणेकरून भविष्यात सीमांवरून वाद निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 व मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 अनुसार शेतरस्त्याची कायदेशीर नोंद 7/12 हक्काच्या सदरात केली जाणार आहे। यामध्ये शेतरस्ता कोणत्या शेताच्या गटातून व सर्व्हे नंबरमधून जातो हे स्पष्ट करावे लागणार आहे। तसेच शेतरस्त्याची लांबी, रुंदी, दिशा आणि सीमा देखील 7/12 उतार्यावर घेण्यात येणार आहेत। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चा कायदा आला त्यावेळी शेती पारंपरिक पद्धतीने केली जात होती। त्यामध्ये बैलगाडी आणि बैलजोडीचा वापर केला जात होता। आता मात्र यांत्रिकीकरण वाढत आहे, त्यामुळे शेतरस्ते अरुंद झाले आहेत आणि त्यामुळे रुंद शेतरस्त्यांची गरज आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रस्ते रुंद करण्याचे निर्देश शासन निर्णयात दिले आहेत। या सर्व बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल, परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा, जरी तो रस्ता लांबचा असला तरी चालेल असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत। या नवीन परिपत्रकानुसार शेतरस्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अनुसारच तुम्हाला तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे। या अर्जावर संबंधित अधिकाऱ्यांना 90 दिवसात अंमलबजावणी करावी लागणार आहे। तसेच या कायद्यानुसार जी प्रकरणे पेंडिंग आहेत ती सर्व प्रकरणे सरकारचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर 90 दिवसात म्हणजेच 22 ऑगस्ट 2025 पर्यंत निकाली काढली जाणार आहेत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेशीर नवा विषय घेऊन। धन्यवाद।